आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। ऑडिटर्स काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन पुणे महाराष्ट्र राज्याची राज्यस्तरीय प्रमाणित लेखापरीक्षक अधिवेशन आणि कार्यशाळा संपन्न। सहकारी संस्थांचे प्रमाणित लेखापरीक्षक आणि धर्मदाय संस्थांचे अधिकृत लेखापरीक्षकांचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन आणि कार्यशाळा नाशिक येथे स्वामीनारायण मंदिर पंचवटी येथे नुकतेच संपन्न झाले। या 2 दिवसीय अधिवेशन आणि कार्यशाळेतील लेखापरीक्षकांना लेखापरीक्षणातील नवीन ऑडिट प्रणालीबाबत प्रशिक्षण तसेच लेखापरीक्षण कसे करावे, निवडणुका कशा घ्याव्या आणि ऑडिट करताना येणाऱ्या ताणतणावातून योग पद्धतीनं मानसिक संतुलन कसं ठेवावं अशा विविध विषयांवर 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी महाराष्ट्रभरातून लेखापरीक्षक उपस्थित होते। यावेळी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी सदर अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आणि लेखापरीक्षकांना असलेल्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटीचं आयोजन करू असं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सकारात्मक आश्वासने देऊन मार्गदर्शन केलं। या प्रसंगी स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे महंत कोठारी स्वामी यांनी आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या, तर श्री राजेश जाधवर साहेब अप्पर निबंधक लेखापरीक्षण महाराष्ट्र राज्य यांनी सहकार कायद्यावर मार्गदर्शन केले। एस.बी. पाटील साहेब निवृत्त सचिव मंत्रालय मुंबई यांनी ऑडिटसाठी उपयुक्त असे ऑडिट मॅन्युअल बाबत मार्गदर्शन केले। व्ही.आर. सोनोने साहेब धर्मदाय सह आयुक्त नाशिक विभाग यांनी धर्मदाय संस्थांसाठी असलेल्या महाराष्ट्र धर्मदाय संस्था कायदा यावर मार्गदर्शन केले। एम.एल. जोगी साहेब धर्मदाय उपआयुक्त नाशिक यांनी धर्मदाय संस्थांचे ऑनलाईन लेखापरीक्षण अहवाल वेळेत सादर करण्याबाबत सर्वांना आवाहन केले। बाळासाहेब बडाक विशेष लेखापरीक्षक फिरते पथक पुणे यांनी केंद्र शासनानं संगणकीकृत करण्यात आलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांसाठी ई-ऑडिट बाबत सखोल मार्गदर्शन केले। अमोल गावडे लेखापरीक्षक यांनी गृहनिर्माण संस्था निवडणुकांविषयी मार्गदर्शन केले, तसेच ताणतणाव आणि योगा या संदर्भात मार्गदर्शन लेखापरीक्षक रुपाली घोलप यांनी केले। यांच्यासह महाराष्ट्र राज्यभरातून लेखापरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या तिसऱ्या अधिवेशनात सहकार क्षेत्रात विशेष गुणवंत काम करणाऱ्या प्रमाणित लेखापरीक्षकांना 2025 पासून सहकार साधना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। यावेळी सोलापूरचे लेखापरीक्षक दामोदर पाणगावकर यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला। तसेच पुढील वर्षी होणाऱ्या ऑडिटर्स काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन पुणे महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रमाणित लेखापरीक्षण अधिवेशन आणि कार्यशाळेसाठी आळंदी हे ठिकाण घोषित करण्यात आले। नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात आणि कार्यशाळेसाठी स्वागतोत्सुक रामदास शिर्के राज्य अध्यक्ष, आबासाहेब देशमुख उपाध्यक्ष, ॲडव्होकेट उमेश देवकर सचिव, दत्तात्रय पवार सहसचिव, संदीप नगरकर खजिनदार, बाळासाहेब वाघ विश्वस्त, श्रीकांत चौगुले विश्वस्त, संजय घोलप विश्वस्त, हेमंत काळे विभागीय अध्यक्ष, सुदाम निकम जिल्हाध्यक्ष, दीपक पासलकर उपाध्यक्ष, धनंजय शेळके सचिव, मुकेश कोठावदे खजिनदार नाशिक जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्यासह आलेल्या सर्व लेखापरीक्षकांचे यांच्यासह सर्व विभागांचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि सर्व जिल्हा प्रतिनिधी, सर्व सभासद, सहयोगी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य या सर्वांचे ऑडिटर्स काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशनचे प्रमाणित लेखापरीक्षक राज्यस्तरीय अधिवेशन आणि कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले। मागील 2 दिवसापासून ऑडिटर्स काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन पुणे यांच्या वतीने 2 दिवसीय कार्यशाळा नाशिक या ठिकाणी आयोजित केली होती। या कार्यशाळेला संपूर्ण महाराष्ट्रातून लेखापरीक्षकांनी उपस्थिती दर्शवली। असोसिएशनने सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी 2 दिवसीय कार्यशाळेच्या आयोजनासाठी उत्कृष्ट अशी चहा नाश्त्याची, जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था स्वामीनारायण मंदिर नाशिक या ठिकाणी केलेली होती। या कार्यशाळेच्या निमित्ताने आम्हाला आमच्या धर्मदाय संघटनेच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आणि एक कायद्याचं प्रशिक्षण म्हणून एक भाग त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करता आलं। असेच उपक्रम ऑडिटर असोसिएशनच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात सर्व लेखापरीक्षकांच्या ज्ञानामध्ये भर व्हावी अशासाठी वेळोवेळी त्यांनी आयोजित करावे अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो।
अतिशय सुंदर वातावरणामध्ये या सर्व लेखापरीक्षकांनी त्यांच्या ज्ञानात भर घेतलेली आहे आणि त्यांच्या 2 दिवसीय कार्यशाळेचा अतिशय थाटामाटात आणि चांगल्या वातावरणामध्ये समारोप झालेला आहे. असेच कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी आयोजित कराव्या आणि जेणेकरून लेखापरीक्षकांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी हे ते दूर करू शकतील या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. संपूर्ण राज्यामध्ये कार्यक्षेत्र असणारी आणि 32 जिल्ह्यांमधून प्रतिनिधित्व असणारी आमची ऑडिटर काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन या संघटनेनं आपलं 3रं अधिवेशन नाशिक या तपोभूमीत घेतलं आणि राज्यभरातून त्याला उदंड असा प्रतिसाद लाभला. सहकार खात्याकडून माननीय राजे जाधवर साहेब, याचप्रमाणे विविध विषयावर विविध वक्त्यांनी आपल्या सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचं काम केलं. याचबरोबर नाशिक येथे गेली 2 महिने अगदी अविरत कष्ट घेऊन नाशिकच्या टीमनं आमच्या काउन्सिलच्या कार्यात जो हातभार लावला त्याबद्दल मी त्या नाशिकच्या टीमचंही मनपूर्वक आभार मानतो आणि काउन्सिलचं हे काम वर्षानुवर्षे उत्तरोत्तर वाढत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही सर्व मिळून हे काम नक्कीच पुढच्या पातळीवर नेऊ. आमच्या काउन्सिलचा वटवृक्ष आणखी कसा बहरेल याची आम्ही सर्व मिळून काळजी घेऊ. राज्याच्या कानाकोपऱ्यातून ऑडिटर काउन्सिलने आयोजित केलेल्या अधिवेशनासाठी सर्व प्रमाणित लेखापरीक्षक या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून उपस्थित होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ज्ञान देण्याचा हा आणि चर्चासत्राच्या अनुषंगाने घडलेला हा आनंद सोहळा आमच्या दृष्टिकोनातून झाला. या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण राज्यातील उपस्थित प्रमाणित लेखापरीक्षकांना मार्गदर्शन केलं, अपेक्षा व्यक्त केल्या आणि सहकार चळवळ सुदृढ होण्यासाठी लेखापरीक्षकाचा जो महत्त्वाचा रोल आहे तो त्यांनी या ठिकाणी लक्षात घेऊन आमच्या काउन्सिलच्या पदाधिकाऱ्यांना मंत्रालयामध्ये अडचणीच्या संदर्भानं काही निमंत्रित केलेलं आहे. आपल्या राज्यातील प्रमाणित लेखापरीक्षकांच्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी शासन नक्कीच आपल्या पाठीशी राहील असा संदेश त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिला. सन्माननीय राज्याचे अप्पर लेखापरीक्षक माननीय राजेजी जाधवर साहेब यांनी देखील अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि हा सोहळा संपूर्ण राज्यातील प्रमाणित लेखापरीक्षकांना प्रेरणा देऊन संपन्न झाला. आज त्याची सांगता झाली. नमस्ते. महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून नाशिक या ठिकाणी महाकुंभ ऑडिट अधिवेशन 28 आणि 1 या 2 दिवशी संपन्न झालं. यामध्ये राज्यभरातून विविध जिल्ह्यातून प्रमाणित लेखापरीक्षक बंधू आणि भगिनींनी सहभाग घेतला. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ज्ञानसत्राचं 2 दिवसाचं असं कार्य पार पडलं. प्रशिक्षणाचा कार्यशाळेचा अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभ घेतला. यामध्ये नाशिकच्या सर्व जिल्हा नियोजन समितीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आणि राज्यभरातील पूर्ण उपस्थित असणाऱ्या लेखापरीक्षकांच्या प्रतिसादामुळं हा यशस्वीपणे पार पडलेला सोहळा. त्यामध्येच अतिशय चांगली आणि सकारात्मक बाब म्हणजे राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेबजी पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी सकारात्मक असं आश्वासन सर्व काउन्सिलला आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलं. सर्व लेखापरीक्षक बांधवांना ज्या काय अडचणी असतील त्यांचे मार्ग बसून काढू त्यासाठी निमंत्रित केलं. यामध्ये विशेष असं योगदान आणि कार्यक्रम पूर्णपणे कार्यशाळेचं ज्ञान संपादन देण्याचं काम राज्याचे अपर निबंधक सन्मान्य राजेजी जाधवर साहेब यांनी केलं. त्याचबरोबर ऑडिटर काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन पुणे महाराष्ट्र या संस्थेची आज अधिवेशन झालं. त्या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून म्हणजे विखुरलेल्या लेखापरीक्षक ह्या ठिकाणी 2 दिवस 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी उपस्थित झाले आणि त्यामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये इतकी चांगली व्यवस्था ह्या नाशिककरांनी केली. त्यामध्ये लेखापरीक्षकांना प्रशिक्षण मिळालं, मार्गदर्शन मिळालं, एकमेकाच्या ओळखी झाल्या आणि शिवाय या ठिकाणी प्रवासाचाही योग सर्वांना आला आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम
साजरा झाला, त्याबद्दल हा अभिमानाची गोष्ट आहे. एका छोट्याशा 4 वर्षापूर्वी सुरू झालेलं रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. आजची उपस्थिती पाहिली आणि अधिकाऱ्यांचं मनोमिलन झालं. अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्यातमध्ये राजेश जाधवर साहेब, त्यानंतर HB पाटील साहेब, बाळासाहेब बडाक साहेब, या सर्वांनी येऊन या ठिकाणी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. आणि सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांनी काल वेबिनारच्या संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र, नाशिक.